1,500. मंथन मंथन या. रोशन पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्याला विजय म्हात्रेंच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रोशन पाटील आपण यायचं आहे. लोणारेचा रोशन पाटील. मुन्ना ठाकूरसाठी आपण पाहिलं 1000 रुपये जितेन गोल्डी दादाकडून होते आणि धनंजय मुंडे यांच्याकडून 200 रुपये असे 1200 रुपयाचं कॅश प्राइज मुन्ना ठाकूरसाठी आहे. सॉरी कृतार्थसाठी ते प्राइज आहे. कृतार्थ आज सामना आजच होणार आहे. सगळे सामने आज संपवणार आहेत. ग्रामीण टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अर्थात आपण पाहिलं कुरुल ते चिंचोटी विभागाचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मुन्नासाठी देखील आहे. आणि कृतार्थला देखील यायचे आपण 1000 रुपयाचं पारितोषिक. सर्व कॅश प्राइज रिलीज झालेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपल्याला सगळ्या मॅच खेळवायच्या आहेत. त्याच्यामुळे आज जे काही कालच्या आजच्या मॅच आहे ते कंटिन्यू लॉट्स पूर्ण होणार आहे. रोशन पाटील आपण या. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 एक शानदार मैच. यहां पर पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए गेंदबाज मयूर झिंडे गेंदबाजी करते हुए यहां पर मयूर हेंडे गेंदबाजी करते हुए पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए हम देख रहे हैं आरसी ग्रुप के संघमालक सन्माननीय राकेश जी चौहान सर यहां पर तशरीफ लाते हुए, जिन्होंने पेन के मैदान पर 40+ में क्वालिफाई की हुई टीम के खिलाफ संघमालक. और इस बार देखिए पहली गेंद लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ. केएल राहुल आतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1. एक विनंती असेल प्रेक्षकांना, मुन्ना ठाकूर यांची बॅट हरवली आहे. कोणाला भेटली असेल तर कृपया आणून द्यायची आहे. मयूर स्पोर्टची बॅट आहे. कोणाला जर हाताळली असेल तर चुकवून गेली असेल तर आणून द्यायची आहे. मुन्ना ठाकूर मयूर स्पोर्टची बॅट आहे. मयूर स्पोर्टची बॅट आहे. जर चुकून कोणाकडे भेटली असेल तर जरूर आणून द्यायची आहे. तो इस बार पहली गेंद के ऊपर विकेट लेने के बाद न्यू बैटर मैदान पर जीवन दिवकर स्ट्राइक पर आए. एक रन के साथ एक्स्ट्रा के साथ शुरुआत हुई है. एक शानदार मैच हम देख रहे वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 2. ओहो, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. बल्लेबाज जीवन दिवकर आए क्या, वो बुलाती है पर जाने का नहीं. गेंदबाज ने लिया है मौका डीजे को. आपण बघतोय बॉस फायटरचे लगातार 2 महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं सिद्धू मोरे कॉट बिहाइंड कॉटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. विवेकने त्याचा झेल पकडला अतिशय चांगल्या पद्धतीने. तदनंतर आपण बघितला जीवन दिवकर आला. जीवन दिवकरला काही जमलेलं नाही. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याच्या दांडी गुल करून टाकली होती. अशा पद्धतीने बॉस फायटर थोडासा अडचणीत आलेला आहे संघ. परंतु अडचणीत आलेला असला तरी त्यांना पुनरागमन करण्याची कशा पद्धतीने करायचं हे नक्कीच माहिती आहे. नवीन फलंदाज येतोय
सिद्धेशच्या हातामध्ये बॅट आहे. बघूया कशा पद्धतीने शाकिब सिद्दीकीचा सामना करणार आहे तो. जरूर यहाँ पर देखिए सम्मान्य आरसी ग्रुप के मालक सम्मान्य राखी जी चौहान सर की जानिब से विकेट की हैट्रिक के लिए 3,000 रुपए का कैश प्राइज। और इस बार देखिए बल्ले का फ्लो खोला था, जरूर यहाँ पर किस्मत ने साथ दिया। थर्ड मैन की दिशा में फील्डर काफी दूर थे, निकट थे और उसके पास जरूर मौका था पर कोई रन लेने की गुंजाइश नहीं। डॉट गेंद जाते हुए मयूर की जितनी तारीफ करो उतनी कम। गेंदबाजी करते हुए आर्यन स्ट्राइकर्स की जानिब से एक कमाल का मैच, शानदार मैच, डू एंड डाई, करो या मरो, पर मयूर शानदार गेंदबाजी करते हुए स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर मात्र 1 रन। असं वाटलं होतं की आपण ऑस्ट्रेलियामध्ये फास्ट विकेट गब्बाला खेळतोय की काय, कारण चेंडू समोर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला, बॅटची कडा घेतली होती चेंडूने. इस बार डांसिंग डाउन आगे कर खेल दिया ऑन साइड में, गेंद वन बाउंस सीमा पार, वीर आमदार दमदार प्रीमियर लीग का ये ब्रांडेड चौकार। स्थान पर इस बार फिर से देखिए अलॉन्ग द कारपेट खेल दिया है, ऑन साइड में फील्डर है, अच्छी फील्डिंग मिड ऑफ की दिशा में, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 6 रन। हा चौकार जेव्हा आला ना तेव्हा थोडासा तो त्यांच्यावर दबाव निर्माण झाला होता 2 विकेट्सचा, तो मात्र काहीसा दूर झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी मयूर हेंडेचं होतं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने जो हाईट दिलेली आहे आणि त्याची जी बॉडी लँग्वेज आहे त्याचा पुरेपूर फायदा त्याने या मैदानावरचा उचललेला आहे. अतिशय उत्कृष्ट ठिकाणी त्याने चेंडूसुद्धा टाकलेले आहेत योग्य ठिकाणी आणि मैदानाच्या ज्या विकेट्स आहेत त्याचा सुद्धा फायदा उचलत त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या आणि धावा त्याच्या षटकात खर्च झालेले ते 6. आता मात्र शाकिब सिद्दीकी आणि सिद्धेश यांना पुनरागमन करावं लागेल. सिद्धेशने तर 3 चेंडूचा सामना करून एक चौकार सुद्धा आपल्या खेळीमध्ये सजवलेला आहे. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू देतोय आणि त्यावर चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेत ते बॉस फायटरचे फायटर्स खेळाडू. और देखिए यहाँ पर आरसी ग्रुप के संघ मालक सम्मानीय आदरणीय राकेश जी चौहान सर की जानिब से हर रिवर्स स्वीप के छक्के के लिए 1,000 रुपए का कैश प्राइज है। और यहाँ पर स्वीच हिट करना है, छक्का लगाना है और 1,000 रुपए का कैश प्राइज हमारे सम्मानीय आदरणीय राकेश जी चौहान सर इनके माध्यम से यहाँ पर प्राप्त होते हुए। याच दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कनेक्ट केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन ब्रेक सीमारेषेच्या पलीकडे. अतिशय दमदार असा षटकार. टप्पा बघितला, मागे घेतला, चेंडूला उंगलिया फेरली, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं, अतिशय चांगल्या पद्धतीने सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. फलंदाजाला अंदाज सुद्धा आला नाही. ओ फिर से एक बार देखिए शानदार गेंदबाजी। सन्मित्र म्हात्रे के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी है। सन्मित्र म्हात्रे अगर कैच लपकते तो उनके काफी काबिल दोस्त स्वप्निल जी पाटिल इनकी जानिब से 250 रुपए का कैश प्राइज है। सन्मित्र म्हात्रे हर कैच के लिए स्वप्निल जी पाटिल। डावखुऱ्या गोलंदाजाला ही विकेट म्हणजे नंदनवन आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने फिरवण्याची कला त्याने आत्मसात केलेली आहे आणि आता मात्र तो योग्य ठिकाणी चेंडू टाकत सुद्धा आहे. पहिल्या चेंडूवर ओव्हर पिच पडला होता, तदनंतर मात्र त्याने चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतलेला आहे. इस बार स्विच हिट किया है, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार जाएगी पार। इस बार शानदार और रुबाबदार दर्जेदार चौकार। मयंक अग्रवाल फिर से एक बार, जय सुरकर की गेंद इस बार हवा में पॉइंट क्षेत्र में। ओहो डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। बायको चकनी मेवणी देखणी, बायकोपेक्षा मेवणी बरी।
ये रात्रि के व्हाट्सएप के चाले और उस पर नजर हटी, दुर्घटना घटी, जीवन दाम। ईशाने की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, चकमा देते हुए यहाँ पर गेंदबाज जय सुरेकर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पर हर इंसान यहाँ पर बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता। बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। विकास सर गेंदबाज गेंदबाजी कर रहा है, फील्डर को साथ देना अनिवार्य है और क्रिकेट में चुकीला माफी नाही। प्रेक्षकांमधून सुद्धा आवाज येत होते आमच्यापर्यंत की मुन्नाला पुन्हा एकदा कॉमेंट्रीला आणा, का आणा तर याच्यासाठी आणा, कारण झोप येत होती आणि ती झोप किंवा थंडी जी लागत होती ती उडवण्यासाठी खास मुन्नाला आमंत्रित केलं होतं। अतिशय चांगली कॉमेंट्री या ठिकाणी मुन्नाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। जयेश सुरेकरचं हे दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि याच वेळेला पंचांचा इशारा येतोय 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर की तिसरं षटक हे 50-50 एक चॅलेंजिंग षटक असणार आहे। चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची धुरा कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल तर गोलंदाज उंचपुरा गोलंदाज आहे केतन पाटील। इसीलिए तो मैं कहता हूं केतन पाटिल शिवबा शिवरे से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी सबसे कातिल गौतमी पाटिल नहीं तो यहाँ पर सबसे कातिल केतन पाटिल शिवबा शिवरे की ये खिलाड़ी गेंदबाजी के लिए आते हुए सर। केतन पाटील त्याचप्रमाणे दर्शन डाकी हे सर्व खेळाडू शिवबा हाशिवरे संघातीलच आहेत। ऊपर किया हुआ यह अटैक मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून, गेंद गई सीमा पार, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। सिद्धेशची फलंदाजी बघा, दबावाखाली संघ होता परंतु सिद्धेशने तो दबाव कुठल्या कुठे नाहीसा करून टाकलाय। चांगला चेंडू सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते। अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता सिद्धेशचा परंतु फलंदाज दुसरा जो त्याचा साथीदार आहे त्याने बघितलं शाकिबने की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याने परत माघारी फिरतावलं, अतिशय चांगला निर्णय घेतला। सिंगल रन्स घेऊन स्ट्राईक मात्र रोटेट झालेला आहे। धावसंख्या झाली 1 ने वाढून 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तिसरं षटक चॅलेंजिंग षटक आहे, 7 धावा 2 चेंडूमध्ये आलेल्या सुद्धा आहेत। हॅलो हॅलो चेक काय अफलातून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावर टायमिंग झालं होतं, ताकद थोडीशी कमी पडली, चेंडू हवेमध्ये होता आणि फलंदाज बाद। हॅलो हॅलो एक महत्वाची सूचना, वॉरियर्सची बॅट कोणाची गेली असेल त्यांनी माझ्याशी लगेच संपर्क करायचा आहे, सुजित पाटीलशी संपर्क लगेच करायचा आहे। ज्यांची एक वॉरियर्सची बॅट हरवली त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क करायचा आहे। अगर देखा जाए तो केतन पाटिल गेंदबाजी के लिए है और इसीलिए तो सुमेध सुनील पत्रे ऐसा कहा जाता है कि हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कमबख्शिला टाइम पे जवान हो गई। और इस बार विकेट की आवश्यकता थी और वो विकेट प्राप्त की है गेंदबाज केतन पाटिल सबसे कातिल। याच दरम्यान आपण बघतोय अंजुम भाभी के हीरो मुन्ना बुखारी यहाँ हमारे बाजू में बैठे हुए हैं और आप उनके कमेंट्री का भरपूर लुत्फ उठा रहे हैं। थैंक यू सो मच विकास सर, ये आप सभी दर्शकों का प्यार है और कार्य सम्राट दमदार आमदार सम्मान्य महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार जिन्होंने हर साल की तरह इस साल भी मुझे यहाँ पर मौका दिया है। ये एक अच्छी उनकी व्यक्तिमत्व है कि यहाँ पर सभी कमेंटेटर्स को यहाँ पर विकास सर मौका दिया गया। याच दरम्यान आपण तो बॉस फायटर संघाने नाणेफेक हरल्यानंतर खराब सुरुवातीनंतर सुद्धा चांगलं पुनरागमन केलेलं आहे। नवीन आलेला फलंदाज सचिन म्हात्रे या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय। खारेपाट विभाग गोलंदाजी करतोय आणि खारेपाट विभाग फलंदाजी करतोय। सचिनने चेंडू लीव केला ऑफ स्टंपच्या बाहेरचा, असं वाटलं होतं की त्याला वाईट जाईल परंतु तसं काही झालेलं नाहीये। निर्धाव चेंडूचे या ठिकाणी काउंट केला जातोय। आता चेंडू किती शिल्लक आहेत या तिसऱ्या चॅलेंजर मधील 2 धावा किती पाहिजे 3। अतिशय महत्वपूर्ण षटक या ठिकाणी प्रगतिपथावर। यस फिर से एक बार सचिन स्ट्राइक पर आए क्या और इस बार बल्लेबाजी में वजन मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार मस्तक पे दस्तक देने वाला ये शानदार वीर आमदार दमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड षटकार।
यू डीजे मास्टर। खेत में किसान और मैदान पे ये है सचिन मात्रे, जिन्होंने शानदार बल्लेबाजी करते हुए छक्का लगाया। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया थर्ड मैन दिशा में। ओहो, खड़ताल पुला खालून चेंडू फरार। यहां पर देखिए अच्छा प्रयास किया वहां पर फील्डर के द्वारा। तब तक 3 रन लेने का मौका। इस 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या, जिन्होंने 33 कोटि को चूना लगाकर भागी हार्दिक पांड्या को। वही जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या 33। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केतन पाटीलच्या षटकात तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या, 2 षटकारांचा समावेश, परंतु तरी सुद्धा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी। शेवटचा चेंडूवर चौकार आहे की 3 धावा आहेत हे पाहण्यासाठी, परंतु खरोखर चांगलं कौतुक करावं लागेल बॉस फायटरच्या फलंदाजांचं। अतिशय चांगलं कमबॅक केलं त्याने। पहिले 2 विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर, शून्यावर बाद झाल्यानंतर थोडासा दबावाखाली आला होता, परंतु प्रामुख्याने कौतुक करावं लागेल सिद्धेशचं। 10 चेंडूंमध्ये त्याने 23 धावा बनवून आपल्या संघाला दबावातून अतिशय चांगल्या पद्धतीने एका सुसज्ज अशा प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलेला आहे। साथीला त्याने सचिनने सुद्धा चांगली साथ दिली। 3 चेंडूंचा सामना केला, 9 धावा पटकावलेले आहेत अद्यापपर्यंत रिझल्ट यायच्या अगोदर, आणि आणखी प्लस 5 धावांचा बोनस मिळणार आहे, म्हणजे 33 प्लस आणखी होणाऱ्या 5 धावा किंवा 34 किंवा आणखी होणाऱ्या 5 धावा। बघूया पंचांचा निर्णय काय आहे। इसीलिए तो विकास सर अक्सर कहा जाता है ना कि हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डटकर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा। जरूर अगर ये वक्त को गुलाम बनाना है तो जरूर। ये आता हुआ देखिए, ये शानदार चौका, खराब फील्डिंग और उसका नतीजा यहां पर प्राप्त होता हुआ, गेंद गई सीमा पार, चौकार। गेंदबाजी करते हुए, क्योंकि मैं अक्सर कहता हूं इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास अलोंग द कारपेट गेट ट्रैवल भी, जब तक आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए विकास सर 2 रन प्राप्त किए। जय सुरेकर गेंदबाजी के लिए है और उनके ऊपर प्रतिकार 2 रन यहां पर प्राप्त करते हुए। शानदार बल्लेबाजी सिद्धेश और सचिन एस फैक्टर आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए। अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी मार्गक्रमण केलेलं आहे। धावफलकावर बघतो 41 धावा लागलेल्या आहेत। अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे हा संघ। जयेश सुरेकर वैयक्तिक दुसरे षटक त्याच्याकडे सोपवले कर्णधारांनी। पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा त्याच्या खर्च केल्या होत्या। फिर से एक बार देखिए शानदार मैच। इस प्रतियोगिता में हम अक्सर सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं। चांद अधूरा है सितारों के बिना, क्रिकेट अधूरा है ग्राउंड के बिना, और हम अधूरे आप जैसे प्यारे दर्शकों के बिना। और इस बार देखिए हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, पर यहां पर फील्डर बल्लेबाज सिद्धेश स्टंपी के रूप में आउट होते हुए, जिन्होंने 11 गेंदों का सामना किया और 25 रनों का योगदान दिया। याच बरोबर आपण बघतोय मध्ये गोलंदाजांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आक्षेप नोंदवलेला आहे आणि पंचांकडे
थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे, रेफरची मागणी केलेली आहे. त्या पद्धतीने आपण थर्ड अंपायरला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. हायकोर्टाने पुन्हा एकदा निर्णय सोपवलाय तो सुप्रीम कोर्टाकडे. यस जरूर यहाँ पर कि ये गेंद वाइट है या फिर फेयर डिलीवरी है, यहाँ पर इस नतीजे का अभी थोड़ा सा विश्लेषण आना बाकी है क्योंकि ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी। आरसी ग्रुप के संघ मालक सम्मानीय राकेश जी चौहान सर इनके माध्यम से रिवर्स स्वीप में 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी के लिए 2000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर है और हर छक्के के लिए रिवर्स स्वीप के 1000 रुपए का कैश प्राइज है। आरसी ग्रुप के संघ मालक सम्मानीय राकेश जी चौहान सर। राकेश चौहान सर के लिए कहूंगा, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो राकेश जी चौहान की तरह 2 पैक लगा के सोता है। पंचांचा इशारा वाईट बॉल. थर्ड अंपायरने सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे की हा चेंडू वाईट बॉल आहे म्हणून. वाईटची धावसंख्या मिळते. बाद झाला फलंदाज, परंतु खरोखर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. संघाला दबावातून बाहेर काढलं. 11 चेंडूंचा सामना केला, 25 धावा काढल्या. कॅप्टन फलंदाजीसाठी येतोय मुस्तकीम मुकादम. मुस्तकीम मुकादम पहिल्या चेंडूवरच हवेमध्ये खेळतोय. चेंडूवर आतने क्या हुआ. ओहो, बाज की फाटली नी मास की पलाली। यहाँ पर जब तक सूरज चांद रहेगा तेरा क्या छोड़ना मेरा अधिकार रहेगा। और जरूर ये वातावरण यहाँ पर गंभीर होता हुआ क्योंकि बल्लेबाज है खंबीर मुश्तकिम मुकादम। क्रिकेट में चुकीला माफी नहीं, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। अतिशय चांगल्या पद्धतीने जज सुद्धा केला होता, परंतु तो ज्या पद्धतीने धावत वेगामध्ये चेंडूपर्यंत आला तो चेंडूला कलेक्शन चांगल्या पद्धतीने करू शकलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या हातातून चेंडू निसटला. परंतु चेंडू निसटताना काय समजेल, सामना तर निसट नाही ना. यस, फिर से एक बार जयेश सचिन के लिए इस बार हवा में खेलने की कोशिश। थर्ड में फील्डर गेंद चकमा देती हुई, पर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ वीरेंद्र सेवक जर्सी नंबर 44 इस बार स्कोर कार्ड पर 44, 4 विकेटों के नुकसान पर चौथा और प्रगति पर। अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजाचं खरोखर कौतुक करावं लागेल, कारण डावखुरा गोलंदाज आला, डावखुरा फलंदाज आला डावखुरा गोलंदाजासमोर की थोडीशी भंबेरी उडते, परंतु त्याच्याकडे ती कला आहे जयेशकडे थोडासा चेंडू वेगात टाकण्याची. या वेळेला चेंडू रडार मध्ये येतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्शन होते, प्रॉपर कनेक्शन. चेंडू संजय बने स्टँडच्या वळून पलीकडे सीमा रेषा पार, षटकार. करो पर जीवन दान न करो, और ये जीवन दान का फायदा जली पे नमक छिड़कते हुए बैटर मुश्तकिम मुकादम। फुल टॉस गेंद, फिर से एक बार नो करार करते हुए ऑफिशियल अंपायर। तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उघडा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट। प्रेशर, भल्या भल्या गोलंदाजांवर प्रेशर येतो, तसाच प्रेशर आपण बघितला जयेशच्या गोलंदाजीमध्ये. और इस बार एकदा प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अतिशय बहारदार, लाजवाब, लज्जतदार षटकार. थोड़ा ना वो कहेंगे मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, यहाँ पर घर पर आने वाली खुशियां मैंने वापस लौटा दी, ऐसे कुछ कहेंगे। गेंदबाज जयेश सुरेकर गेंदबाजी करते हुए 57 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार कम बैक किया गेंदबाज जयेश सुरेकर ने। जरूर 5 गेंदों का सामना किया, 13 रन का योगदान देते हुए, जिसमें सचिन 4 गेंदों का सामना करते हुए 11 रन पर बल्लेबाजी। शानदार बल्लेबाजी, बॉस फाइटर आज इस मैदान पर संघर्ष करते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 57 रन 4 विकेटों के नुकसान पर। जयेश सुरेकरची गोलंदाजी चांगली बहरत होती. पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक संधी सुद्धा प्राप्त करून दिली होती. ती संधी क्षेत्ररक्षकाने गमावली आणि नंतर काय झालं तर मुश्तकीनच्या बॅटमधून 2 लाजवाब फटकांची आपल्याला आतिषबाजी बघायला मिळाली होती. 57 धावा धाफळकावर. विकास सर, सम्माननीय हम देख रहे हैं
श्री हरि विट्ठल वॉरियर्स वाइशद संघ के मालक सम्मान्य नंदकुमार जी पाटिल सर, इनकी जानिब से इमरान बुखारी के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है। उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने मेरे लिए 500 रुपए का बख्शीश दिया है। सम्मान्य नंदकुमार जी पाटिल सर, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। 5वं षटक, अंतिम षटक, गोलंदाजीची धुरा कोणाकडे सोपवली आहे? सुजल लडगे या नवोदित गोलंदाजाकडे, या युवा गोलंदाजाकडे। गतवर्षी बघितलं तर अतिशय बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये अग्रक्रमाने असलेला हा गोलंदाज होता आणि प्रत्येक विकेटला जयेश सुरेकरसाठी ओमकार कवळे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। सुजय लडगे, पहिला चेंडू, अप्रतिम वेगवान गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते, लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी। ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत होता, चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये। चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय, परंतु मुश्तकीन मात्र या निर्णयावर खुश नाहीये। तो पंचांकडे दाद मागतोय, परंतु आपल्याकडे रेफर आहे, रेफर शिल्लक आहे का याची सुद्धा चाचपणी केली जाते आणि पंचांचा इशारा बघूया काय होते आमच्या गुणलेखाकडे येतोय। थर्ड अंपायरची मागणी आहे किंवा कसे आहे बॅटिंग रिव्ह्यू घेण्यासाठी? तो इस बार देखिए थर्ड अंपायर डिसीजन जरूर रेफर करते हुए सुजल लड़के की बासी के लिए आए हैं। स्लॉगुडी तो स्पेशलिस्ट के लिए हमारे के लिए यहाँ पर आमंत्रित किया है जी सचिन मात्रे, जिन्होंने शानदार छक्का लगाकर अपनी पारी की शुरुआत की थी। थर्ड अंपायर को यहाँ पर रेफर किया गया है। तो जरूर थर्ड अंपायर यहाँ पर रेफर करते हुए कि ये डिसीजन फेयर है या फिर वाइट है, तब तक हम देख रहे एक शानदार मैच। इसके बाद होने वाला मुकाबला मैं विकास सर से अनाउंसमेंट करूंगा कि उन्हें दावत दी जाए। जरूर थर्ड अंपायर रेफर चेक करते हुए यहाँ पर कि ये वाइट है या फिर फेयर डिलीवरी है, क्योंकि डेथ और स्पेशलिस्ट है। याच दरम्यान आपण बघणार आहोत याच्या नंतरचा सामना करण 11 झारखंड विरुद्ध अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत NSG खानाव। यस बघतायत पंच बघतायत, असेल तर नक्की मिळेल। सबर करो, सबर का फल बेटा होता है। दूध का दूध और पानी का पानी टेनिस cricket.in के माध्यम से दिखाया जाएगा। सुजल लड़के की बासी के लिए है, बल्लेबाजी करते हुए बॉस फाइटर 57 रन 4 विकेटों के नुकसान पर एक शानदार आयोजन हम देख रहे हैं। कार्य सम्राट सम्मान्य आदरणीय महेंद्र शेठ दलवी, इनके माध्यम से आयोजित की हुई प्रतियोगिता वीर आमदार दमदार प्रीमियर लीग 2025। सुजल लड़के गेंदबाजी के लिए है, आर्यन स्ट्राइकर की जानिब से गेंदबाजी करते हुए, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम बॉस फाइटर। और जरूर यहाँ पर ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर का डिसीजन फेयर डिलीवरी, यहाँ पर रिव्यू दोनों के लॉस होते हुए। गेंदबाजी करते हुए फिर से एक बार सुजल लड़के डॉट गेंद, फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर। राउंड विकेटचा मारा अतिशय चांगला, चेंडू आहे की नाही माहित नाही, परंतु थ्रो मात्र खराब आहे। पंचांचा इशारा येतोय, बाईटच्या रूपामध्ये मिळालेली ही एक धाव। अतिशय चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता। यष्टीरक्षक विनोद वाटकरीने चेंडू तो फेकला होता गोलंदाजाच्या रोखाने, परंतु तोपर्यंत मुश्तकीन मुकादमने स्ट्राईक रोटेट केली होती, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात तो यशस्वी ठरला। प्लस एक धाव सुद्धा त्यांना अतिरिक्त मिळालेली आहे, बोनसच्या स्वरूपामध्ये ती ओव्हरथ्रोची धावसंख्या झालेली आहे ते 58 धावा। अतिशय चांगली गोलंदाजी सुजल लडगेच्या गोलंदाजीतून बघायला मिळते। अचूक टप्प्यावर त्याने दोन्ही चेंडू टाकले होते। तो जरूर 58 रन स्कोर कार्ड पर अभी भी 4 गेंदें शेष है। 2 छक्कों की सहायता से खेलते हुए बैटर हम देख रहे हैं मुश्तकीम मुकादम, जिन्हें जीवनदान मिला। 0 रन पर आउट होने वाले खिलाड़ी 5 गेंदों का सामना करते हुए 13 रन पर बल्लेबाजी। बॉस फाइटर टीम के लिए यह आवश्यकता है मुश्तकीम मुकादम स्ट्राइक पर हो।
या मैदानात आपण बघितलं चेस करताना थोडंसं अवघड होते आणि 58च्या वरती धावा गेल्यानंतर आता मात्र थोडंसं सामन्याचं चित्र वेगळं दिसते. क्या बात आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने अचूक जागेवर टप्पा टांगला. मुष्टकींची रेंज कुठपर्यंत आहे हे त्याने ओळखलेलं आहे. त्याचे फलंदाजीचे रीच आहे त्याच्या पलीकडे थोडासा चेंडू मागे घेतला, थोडासा ऑप्टमच्या बाहेर ठेवला आणि उर्वरित काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. अतिशय खरोखर सुरेख आणि सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथवर करतोय सुजल लडगे. मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, पर इस बार जड़ में डालने की कोशिश, ऑन ड्राइव खेल दिया, फील्डर है वहां पर तेज तर्रार, रनिंग बिटवीन में गेंद को गैदर किया और इस बार देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ और डीजे को मौका. सुजल गेंदबाज की काफी प्रभावित गेंदबाजी की है, 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए. क्या कमाल की गेंदबाजी, डी टूर स्पेशलिस्ट के ऊपर जरूर भरोसा दिखाया आर्यन स्ट्राइकर्स के कप्तान ने और उसी लायक यहां पर गेंदबाजी करते हुए सुजल लड़के. कमाल की गेंदबाजी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा और आज अपनी उत्तरदायित्व जिम्मेदारी के कंधे पर लेते हुए बल्ले गेंदबाज सुजल. न्यू बैटर मैदान पर यश कोहली. आने वाली 2 गेंदों शेष बाकी है, 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाना जरूरी है. यश कोहलीला पहिल्या मॅचमध्ये सुद्धा असेच 1 ते 2 चेंडू मिळाले होते, परंतु त्याला मोठा फटका मारण्यात अपयश आलं होतं. परंतु यावेळेला त्याला संधी आहे आपले फलंदाजीचे जौहर दाखवण्याची. या 2 चेंडूंवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या मात्र 65च्या पलीकडे जाऊ शकते आणि ती धावसंख्या एक अतिशय चांगली सन्मानजनक धावसंख्या सुद्धा होऊ शकते. चांगला चेंडू होता, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव पूर्ण केली, परंतु अतिशय खराब या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स, अतिशय खराब कॉलिंग दोघांचं सुद्धा आणि त्याचा परिणाम काय तर फलंदाज सचिन म्हात्रे धावचीतच्या स्वरूपात बाद. और देखिए मास का ये जुर्गाना हमारे डीजे ऑपरेटर ने सुनाया और इस बार इस सुजीत जयवंत तांबटकर सुड़कोली गांव से बिलोंग करने वाले 15 आयु के ये खिलाड़ी, छोटा कद है पर गेंदबाजी काफी शानदार करते हैं. सुड़कोली गांव के सरपंच सम्मानीय जयवंत दादा तांबटकर, इनके चिरंजीव सुजीत जयवंत तांबटकर, छोटे कद के खिलाड़ी. इस खिलाड़ी के लिए तालियां बजाएं दोस्तों, जिन्होंने कम आयु में वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में अपना अस्तित्व रखा है, ऑक्शन में उनकी बोली लगी है. वो खिलाड़ी सुजीत जयवंत तांबटकर विकास सर हमें दिखाई देते हुए. विनंती असेल करण 11 झारखंड विरुद्ध एनएससी खानाव संघाचे कर्णधार टॉससाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. एनएससी खानाव विरुद्ध करण 11 झारखंड. बोर्ड टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. 60 धावा धावपळकावर लागल्या होत्या. 61 धावांचं आव्हान असणार आहे ते यावेळेला आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग या संघासमोर. 30 चेंडू 61 धावा म्हणजे 5 षटकात 61 धावा जमवायचे आहेत 12च्या सरासरीने. हॅलो चेक. विनंती करतोय आता निलेश घाटवळ साहेब, आपण या मॅचचा टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मित्रांनो पर्व
दुसरं आणि दुसऱ्या दिवसातील आजचा मित्रांनो तिसरा दिवस आपण पाहतोय थंडीचं चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी आणि दमदार आमदारांनी हे केलेलं आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन. काटवल साहेब आपलं की मी स्वागत करतोय. आपला संघ देखील पाहतोय खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स केला आपल्या संघाने देखील. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना की लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. आकाश गोंधळी करण 11 झारखंड बनाम NSC खानाव. आकाश गोंधली NSC खानाव संघाचा संघनायक. त्यांच्या समवेत आपण बघतोय मित्रांनो वागरण संघाचा कर्णधार हा देखील याने देखील हजर व्हायचा आहे. निखिल पाटिल, इनसे गुजारिश है कि टॉस बॉक्स में आए. तर निखिल पाटील इथे आले तर आकाश गोंधळी माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत जरा धावत या आकाश. टॉस करण्यासाठी जर धावत या. सन्माननीय निलेशजी घाटवल साहेब यांच्या माध्यमातून टॉस होतोय. महत्वपूर्ण लढत आहे आणि हा टॉसचा कॉल कोणाचा असेल. येस निखिल टॉसचा कॉल करणार आहे. आपण बघतोय घाटवल साहेबांनी कॉइन हातात घेतलेला आहे. निखिलचे हेड आणि इट इज अ हेड. निखिलने टॉस जिंकलाय. निखिल डू ऑर डाय मॅच आहे. सर्वप्रथम निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. निखिल कालच्या रात्रीमध्ये किंवा परवाच्या रात्रीमध्ये असं पाहिलं होतं की ह्या वेळेमध्ये जेव्हा 12 नंतर धावा चेस होत नाहीये तरी सुद्धा हा धाडसी निर्णय तू घेतोस. याचं नक्की कारण काय असेल. कारण वगैरे काय नाही, आमच्या इथे बॉलिंग अटॅक चांगला आहे. आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस हा होता निखिल. डू ऑर डाय मॅच आहे. कशा पद्धतीनं तुमचा परफॉर्मन्स असेल या मॅच मध्ये. परफॉर्मन्स तर मी माझ्यातनं 100% देण्याचा प्रयत्न करणार. आमदार साहेबांबद्दल काही 2 शब्द तुमचे. 100% नियोजन आयोजन 100% आमदार साहेबांचं चांगलं आहे. धन्यवाद. हा होता निखिल पाटील वागरण संघाचा संघनायक. त्यांच्या समोर आकाश गोंधले. आकाश इकडे यायचं आहे. गुड्ड्या या नावाने प्रसिद्ध आहे. आकाश सुरुवातीपासून तू गोलंदाज म्हणून आलास, आज मात्र ऑलराऊंडर संघाचा संघनायक. किती मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि अशा क्रुशल मॅच मध्ये तुझे आता संघाचं कर्णधार पद कसं असणार. हो, खूप मोठी जबाबदारी आहे. डू ऑर डायची मॅच आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. तर संघाच्या संघ मालकांचा देखील आज वाढदिवस आहे आणि संघाच्या संघ मालकाला आज वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून या मॅचचं विजेतेपद तू दिलंस तर नक्कीच त्यांना आवडेल. यावर तू काय बोलशील. हो नक्की 100% ट्राय करणार. हा होता आपला आकाश गोंधली आणि आमचे घाटवल साहेब. धन्यवाद सर. आणि वळूया पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आहे आपला मुन्ना बुखारी ज्यानं नक्कीच सगळ्यांचा आजार उडवलाय. तो आजारी आहे मात्र लोकांचे आजार त्यांनी नक्कीच उडवलेत. थैंक यू सो मच. और प्रारंभिक जोड़ी मैदान पर यहाँ पर हम देख रहे सन्मित्र म्हात्रे और उनका साथ देते हुए बैटर प्रणय. सन्मित्र के लिए हर छक्के के लिए चौवे के लिए 250 रुपए का कैश प्राइज स्वप्निल जी पाटिल इनके माध्यम से सन्मित्र म्हात्रे 9 सेकंड पर स्ट्राइक पे फिर से एक बार प्रणय शेलके और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मुश्तकिम मुकादम MM. मगाशी जो म्हटलो मी त्यांनी साईड चेंज करून एंड चेंज करून गोलंदाजी केली पाहिजे. माझा कदाचित सल्ला त्याने ऐकला असावा किंवा त्याला आणखी दुसऱ्या कोणी सल्ला दिलेला असावा. मुस्तकीन मुकादमच्या मुश्तकिम के हर छक्के के गेंद के ऊपर छक्का लगाने वाले बल्लेबाज के लिए RC ग्रुप के मालक सन्मान्य राकेश जी चौहान सर इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज है. बैटर के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी. काय घडलंय बघा. प्रत्येक बॉलला षटकार नाही तर पहिल्याच बॉलला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. प्रणय शेलकेची दांडी होते या ठिकाणी गुल. फलंदाज बाद. सर्वेची मात्रे इनकी जानिब से सन्मित्र मात्रे के लिए
3 छक्कों के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। और स्वप्निल जी पाटिल इनकी जानिब से हर रन के लिए 50 रुपए, और अगर ये मैच जीताते सन्मित्र म्हात्रे तो 1000 रुपए का कैश प्राइज स्वप्निल जी पाटिल इनके माध्यम से। सन्मित्रवर खूप त्यांचा जीव आहे, कदाचित त्याचे फॅन फॉलोअर असतील, हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी ही पारितोषिकांची मेजवानी दिलेली आहे. परंतु मुस्तकीमचा पहिला चेंडू लाजवाब चेंडू होता, कोणतंही उत्तर प्रणयकडे नव्हतं त्या ठिकाणी. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रणय शेल केला, माघारी परतावं लागलेला आहे. आणि जो आपला सल्ला होता की एंड चेंज करून गोलंदाजी करणे, आणि त्याच्या सल्ल्यावर पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, आणि खरोखर हा एंड त्याला पोषक आहे. पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, सफलता मिळवून देतोय. वन Yes. डाउन बैट्समैन विवेक बनकर. फिर से एक बार मुश्तकी मुकादम न्यू बैटर मैदान पर विवेक बनकर के लिए। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, स्ट्रेट ड्राइव खेल दिया है, बचाव तरीके से वहां पर फील्डर है लॉन्ग ऑफ है, जब तक फील करेंगे 1 रन लेने का मौका। केएल राहुल अतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर। पावर प्ले का और जारी है, और सन्मित्र म्हात्रे के लिए हर एक सिंगल रन के लिए स्वप्निल जी पाटिल की जानिब से 50 रुपए का कैश प्राइज है। अपॉर्चुनिटी है यहाँ पर प्राप्त करना होगा, क्योंकि लहरों से डर के नैया कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करो, जरूर यश प्राप्त होगा। मुश्तकी मुकादम फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद। सन्मित्र मात्र या ठिकाणी उलटा खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू बॅटच्या टोकावर लागतोय आणि जातोय तो सरळ लॉंग मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मात्र मिळते सन्मित्रला सुद्धा. सन्मित्र एका धावसंख्येने खातं उघडतोय, आपल्या अकाउंटचं सुद्धा खातं उघडतोय, कारण प्रत्येक धावेला त्यांना 50 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावफलकावर 2 धावा लागलेल्या आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फिर से एक बार मुश्तकी मुकादम गेंदबाजी करते हुए। आहा, फिर से एक बार देखिए, तेज तर्रार गेंद गोली की रफ्तार की तरह फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए खंबा उखाड़ दिया। बल्लेबाज फिर से एक बार विवेक बनकर बैक टू द पेविलियन। पर सराहना करनी होगी गेंदबाज मुश्तकिम की, शानदार गेंदबाजी करते हुए। 2 गेंदें अभी भी शेष बाकी है। 2 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। न्यू बैटर मैदान पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट विनोद वाट करे, जो लगाता है हर गेंदबाज की वाट। परंतु मुस्तकीमचा हा चेंडू होता ना, लाजवाब होता. वारंवार ऍक्शन रिप्ले बघावी अशा पद्धतीचा चेंड होता. चेंडूला एवढा वेग दिला होता त्याने, मला वाटते ताशी 150 ते 156 च्या वेगाने टाकलेला हा चेंडू होता, आणि फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. फलंदाजाची बॅट यायच्या अगोदरच चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून कुठल्या कुठे निघून गेला होता. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, ए दर्जा गोलंदाजी. यस, A1 क्वालिटी की गेंदबाजी कर रहे हैं ये खिलाड़ी, सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है। 24 कैरेट सोना है मुश्तकिम मुकादम, पर उनके सामने एक अनुभवी खिलाड़ी विनोद वाट करे। ओहो, और इस बार देखिए लॉन्ग स्टॉप ऑन रेल के करीब, खराब फील्डिंग वहां पर, थोड़ी सी गड़बड़ गोंदल। गेंदबाज जब गेंदबाजी कर रहे फील्डर यहां पर 1 रन जरूर प्राप्त करते हुए। दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न काही अंशी अंगलट सुद्धा आला असता, परंतु चेंडूने बॅटची वरची कडा घेतली होती, आणि खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी चेंडू लँड झाला होता. धावसंख्येत 1 ची वाढ झालेली आहे. सन्मित्र म्हात्रे इनके लिए अपॉर्चुनिटी, अगर वो छक्का लगाते हैं तो 2000. ऋषिकेश परब इनकी जानिब से 1500 रुपए का कैश प्राइज। और लगातार 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हैं तो सर्वेची म्हात्रे इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज। फैन फॉलोवर सन्मित्र म्हात्रे कि काफी है, पर यहाँ पर संकट मोचन बनना होगा। शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, इसीलिए तो कहते हैं ना, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं। सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं। सामने मुश्तकिम मुकादम है, छक्का कैसे मारूं। और जरूर क्या शानदार गेंदबाजी।
हे गाणं कशासाठी होतं तर एन डी ग्रुपचे जे समोर सदस्य दिसतात ना त्यांच्यासाठी होतं. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडून या स्पर्धेमध्ये संपूर्ण आयोजनामध्ये बघायला मिळाली. खूप मेहनत घेतली. हे मैदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या संपूर्ण टीमने अप्रतिम एम डी फाउंडेशनचं खरोखर कौतुक करावं लागेल. जो ग्रुप आहे त्यांचं नेतृत्व करतात सौभाग्यवती आदितीताई अभिराज दळवी. अतिशय चांगलं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मॅनेजमेंट बघतोय. अतिशय जबरदस्त. परंतु गोलंदाजी बघितली मुस्तकीन, वाह लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. असं फील होते की ऑस्ट्रेलियामध्ये आपण सामना बघतोय की काय, एवढ्या वेगामध्ये चेंडूंचं या ठिकाणी आपण बघतोय. तो फिर से एक बार देखिए स्वप्निल जी पाटिल दूधिया इनकी जानिब से हर चौवे के लिए यहाँ पर 250 रुपए का कैश प्राइज है और छक्के के लिए 500 रुपए और हर एक रन के लिए सन्मित्र मात्रे के लिए स्वप्निल जी पाटिल दूधिया इनकी जानिब से 50 रुपए का कैश प्राइज. हमारे लिए 100 रुपए का कैश प्राइज है. स्वप्निल जी पाटिल दूधिया इनकी जानिब से आभार. आणि त्याचप्रमाणे यावेळेला ग्रामपंचायत सदस्य थळ ग्रामपंचायत सदस्य विशाल बुंदके यांच्याकडून मुन्ना बुखारी आपल्यासाठी 500 रुपयाचं आलेलं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. चांगला चेंडू दुसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज अजय पवार. अजय पवारचा एंड या वेळेला चेंज केला कारण मागच्या मॅचमध्ये थोडासा त्याला या एंडने थोडासा 17 रन्स खर्च झाल्या होत्या. परंतु अजय पवारकडे ती क्षमता आहे आणि त्याचबरोबर या फलंदाजांकडे सुद्धा ती क्षमता आहे की चांगलं कमबॅक करायला कशा पद्धतीने पाहिजे. जी परिस्थिती बॉस फायटरची होती तीच परिस्थिती आर्यन स्ट्रायकरची सुद्धा आहे. इस बार देखिए अजय पवार गेंदबाजी के लिए कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे विकास सर. गेंदबाज अजय पवार और इस बार ऑफ स्टंप की काफी बाहर. ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर. अजय पवार पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच डिलिव्हरी होती. बॅटची कडा घेतली. मुश्तकीन कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज विनोद वाटकरे माघारी परततोय. फलंदाज बाद. मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा घेतली आणि अनफॉर्च्युनेटली विनोदला सुद्धा माघारी परतावं लागते आणि आर्यन स्ट्रायकर्स संघासाठी हा मोठा धक्का होऊ शकेल कारण विनोदकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. 4 धावा धावफलकर आहेत आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाज त्यांचे आता माघारी परतलेले आहेत. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल सन्मित्रला आपला संपूर्ण अनुभव झोकून द्यावा लागेल. त्याच्यासोबत मागच्या मॅचमध्ये ज्याने अफलातून असे फटकेबाजी केली होती तोच फलंदाज चैतन्य हातनी या वेळेला फलंदाजीलाच येतोय. बघा कशा पद्धतीने ही जोडी मैदानामध्ये आता कहर माचवते का ते किंवा अजय पवार कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सन्मित्र मात्रे अगर ये मैच जिताते हैं तो उनके काबिल दोस्त स्वप्निल जी दूधिया इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज है. अगर ये मैच जिताते न्यू बैटर मैदान पर चैतन्य हाथ ने बल्लेबाजी के लिए आते हुए मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगली दणकेबाज कामगिरी केली होती. 4 षटकारांची नोंद त्याच्याकडून बघायला मिळाली होती. 4 चेंडू लगातार 4 षटकार ठोकले होते ते चैतन्यनी आणि त्याच कामगिरीची अपेक्षा त्यांच्या संघाच्या संघमालकाकडून त्यांच्या पाठीराख्यांकडून बाळगली जाते. बघूया कशा पद्धतीने हे अजय पवार विरुद्ध चैतन्य हातनी हे द्वंद्व रंगते या मैदानामध्ये. अजय पवार रफ्तार का सौदागर गेंदबाजी करते हुए वर्सोलियन की जानिब से. ओहो तेज तर्रार गोली की रफ्तार बीट पकड़ते हुए फंसाते हुए चकाते हुए गड़ाते हुए आवश्यकता है पावर प्ले का और जारी है. 61 रनों का टारगेट दिया है और उसमें कंजूसी गेंदबाजी करनी है. बॉस फाइटर साखर टीम की जानिब से यहाँ पर अजय पवार उर्फ जानू मेरी जान. मुश्तकींनी जी गोलंदाजी केली ना त्याचंच एक प्रोत्साहन म्हणून त्याला एक थोडंसं उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. त्याच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन त्याची गोलंदाजी सुद्धा या वेळेला बहरलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी अजय पवार कडून सुद्धा बघायला मिळते. लगातारचा एक वाईट सोडला तर सर्व चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले आहेत. वाह इसीलिए तो कहते हैं ना टरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. और यहाँ पर देखिए छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ भी सुभान अल्लाह. क्या शानदार गेंदबाजी कमाल की गेंदबाजी बॉस फाइटर साखर टीम की जानिब से.
ओहो, फिर से एक बार देखिए, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, अजय पवार पावर अप पवार दिखलाते हुए आज इस प्रतियोगिता में वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दूसरे। और गर्व है हमें क्योंकि सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए tenniscricket.in के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है, ऑन ड्राइव मिडल फील्डर वहां पर शकीब सिद्दीक जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 5 रन 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। अजय पवारचं पृथक्करण बघा, पहिला चेंडू डॉट, दुसरा व्हाईट बॉल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, नंतर डॉट 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 आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव, 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी आणि ती सुद्धा महत्त्वपूर्ण विनोद वाटकर यांची गोळ। गोंधळी आप्पा NSC खानाव संघाचे फाउंडर अनंत गोंधळी उर्फ सर्वांचे लाडके आप्पा यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयांचं कॅश प्राइस मुन्ना बुखारे यांच्यासाठी। थैंक यू सो मच। अक्सर अप्पा का ये प्यार होता है मेरे लिए, जहां भी टूर्नामेंट को जाओ ना तो सन्माननीय अनंतराव जी गोंधली साहब हमें बख्शिशों से नवाजते हैं। और सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। आप सभी की मेहनत की वजह से आज मैं इस मुकाम पर हूं। गेंदबाजी क्या शानदार की है बॉस फाइटर साखर के गेंदबाजों ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 5 रन, ऑफिशियल अंपायर का इशारा 50-50 चैलेंजिंग स्कोर 10 रन यहां पर प्राप्त करने इस ओवर में मुश्तकिम मुकादम, जिन्होंने पहले ओवर में क्या शानदार गेंदबाजी की। ओहो, खंबा उखाड़ दिया, रफ्तार का सौदागर, तेज तर्रार गेंदबाजी की और चैतन्य हाथने को भी वापसी का रास्ता दिखलाते हुए, तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। डीजे अगर इस तरह का मैच खेलोगे ना तो आपको घर जाना होगा। और जरूर यहां पर देखिए एक शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए गेंदबाज मुश्तकिम मुकादम। शानदार मैच, कमाल का मैच, वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 2 कमाल का मैच यहां पर होता हुआ न्यू बैटर मैदान पर। फलंदाज येईल तो येईल, परंतु चेंडूला वेग किती आहे बघा। जर हा लेदरचा चेंडू असता तर नक्कीच मॅनेजमेंट कमिटीला दुसरा स्टंप नक्कीच मागवावा लागला असता। अतिशय भेदक गोलंदाजी, अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी मुश्तकीम कडून बघायला मिळते। तब्बल 3 त्रिफळे उद्ध्वस्त केले त्यांनी ह्या इनिंग्स मध्ये। सन्माननीय सुनील जी ढोरे सर, इनके माध्यम से हमारे लिए चाय और फ्रेश टॉफी यहाँ पर प्रोवाइड किए थे कट्टर समर्थक सन्मान्य कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर के। और इस बार देखिए, अगर सन्मित्र मात्रे इस प्रतियोगिता में 10 रन बनाते हैं तो स्वप्निल पाटिल, और इस ओवर में अगर 10 रन बनाते हैं तो स्वप्निल जी पाटिल दूधिया इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज। और इस बार देखिए तेज तरार गेंद डालने में थोड़ी सी दिशा से भटक गए और ऑफिशियल अंपायर ने दिए वाइट के फटके। अंपायर की नजरों में खटके तो अंपायर ने दिए वाइट के फटके। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 6 रन स्कोर कार्ड पर। काय गोलंदाजी चालली बघा, अतिशय वेगवान गोलंदाजी। मला वाटतं या स्पर्धेमधील सर्वात भेदक षटक काय असू शकेल का, कारण मागच्या षटकात सुद्धा 2 त्रिफळे उद्ध्वस्त केले। या षटकात सुद्धा अप्रतिम असा गोलंदाजीचा नजारा त्याने करून दाखवलेला आहे। लाजवाब गोलंदाजी, खरोखर डोळ्यांची पारणं फेडणारी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते। प्रेक्षकांच्या नजरेस भरते ती मुश्तकीम मुकादमची स्ट्रनअप छोटासा। क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगला चेंडू दबाव निर्माण करतोय। सन्मित्र काय करतोय तर 1 धाव आपल्या फलंदाजाला दोघांकडून मिळते, 1 कॉलिंग करतो, 1 धाव चोरतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पंचांचा इशारा येतो। वाईड बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव अतिरिक्त धावसंख्येने वाढत होत चाललेले आहेत। दोन्ही धावा आलेल्या आहेत, अतिरिक्त आलेल्या आहेत, 1 वाईड बॉलची, 1 बाईच्या स्वरूपामध्ये। धावसंख्या 7 धावा। यस, अभिषेक पाटिल साक्षी भाभी के हीरो अभिषेक पाटिल जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए यहाँ पर शानदार गेंदबाजी मुश्तकिम मुकादम एमएम यहाँ पर गेंदबाजी करते हुए आज बॉक्स फाइटर साकर टीम के लिए संघर्ष करते हुए, और जो एंड उन्होंने चुना है काबिल तारीफ, यहाँ पर उसे एनालाइसिस से गेंदबाजी करते हुए गेंदबाज मुश्तकिम मुकादम।
ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश। यहाँ पर क्या गेंदबाजी कर रहे हैं, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया विकास सर। मानो यहाँ पर बल्लेबाजों को अंकुश लगाने में कामयाब होते हुए। पण खरोखर ही गोलंदाजी जर आवडलेली असेल ना प्रेक्षकांना, तर मला टाळ्यांचा आवाज यायलाच पाहिजे, कारण कोणतंही उत्तरच नाही आहे फलंदाजांकडे या गोलंदाजीचं. वाह भाई वाह, हर छक्के के लिए क्या 500। बात आहे. बघा, सॉफ्ट डिसमिसल, थोडासा दबाव आला, दबाव हटवण्याचा प्रयत्नामध्ये सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा कधी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन कधी विसावला ते स्वतःला सन्मित्रला सुद्धा समजलं नाही. फलंदाज सन्मित्र बॅक टू द पॅव्हेलियन. और विकास सर अगर देखा जाए दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, और यहाँ पर बॉस फाइटर साकर कहते हैं कि हम थार गाड़ी को लेके जाएंगे। पंकज नाकवा वहां पर इंटरटेनमेंट करते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है आज इस मैच में। पण डीजे वाले कोणला मात्र घरी बोलवतायत. मगाचं पण गाणं घर बुआ या परदेसी काय घर, तेच ती दोन्ही गाणी तीच चालू आहेत. जरूर यहाँ पर शानदार गेंदबाजी की है मुश्तकिम मुकादम ने इस ओवर में, जरूर कमाल की गेंदबाजी की। अब तक अगर सर देखा जाए ना तो 4 विकेट प्राप्त किए, 4 रन खर्च किए गेंदबाज मुश्तकिम मुकादम। एक शानदार गेंदबाजी। न्यू बैटर मैदान पर, लेफ्ट आर्म बैटर जय सुरेकर। 61 रनों का टारगेट है और इस 61 रनों के टारगेट में यहां पर मुश्किल में डाल दिया है बॉस फाइटर साखर टीम ने। इस बार अच्छा स्ट्रोक एग्जीक्यूट करते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पर जीवन देवकर, अच्छी फील्डिंग। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रवींद्र जडेजा। पण काय आता घडतंय बघा, चॅलेंजिंग ओव्हर होती. 10 धावा तर आल्या नाहीतच, 3 धावा आल्या आणि आणखीन 5 धावा कमी झाल्या, म्हणजे 3 आणि 5 म्हणजे या षटकामध्ये झालं तर -2 धावसंख्या धावपळकावर बघा किती होते, तर 3 धावा. गडी बाद किती, तर त्याच्यापेक्षा दुपटीला थोडंसं कमी 5. 3 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट आता मात्र खूप मोठं वाढत चाललेलं आहे. बच्चे पे 12 गेंदे और 58 रनों की आवश्यकता है। इस टारगेट को अगर अचीव करना है ना सर, 12 गेंदों में 58 रन अगर प्राप्त करने हैं तो हर गेंद के ऊपर प्रतिकार करना होगा, हर गेंद को सीमा रेखा के पार भेजना होगा, चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम बट स्वा कहना होगा। परंतु तशाच पद्धतीने आता फलंदाजी करावी लागेल आणि जयेश सुरेकरकडे सुद्धा ती शक्ती आहे, तेवढं टेम्परामेंट त्याचं सुद्धा आहे, स्किल आहे, परंतु त्या स्किलला आता त्याला दाखवावं लागणार आहे. डावखुरा फलंदाज, अतिशय जबरदस्त लखमादेव संघाचं प्रतिनिधित्व करतो, चांगली फलंदाजी करतो, परंतु आज त्याला त्याच्या फलंदाजीची जाणीव संपूर्ण क्रिकेट जगताला करून दाखवावं लागणार आहे, कारण 12 चेंडू तर खूप धावा पाहिजे. 58 रन्स रिक्वायर्ड. वर्सोलियन की जानिब से गेंदबाज के लिए आते हुए गेंदबाज शकीब सिद्दीक। रोहा एक्सप्रेस तेज तर्रार, सलमान सिद्दीक के छोटे भाई है, पर आज काफी नाम बनाया इस खिलाड़ी ने। नाम है शकीब सिद्दीक। रोहा एक्सप्रेस, रफ्तार का सौदागर, मुश्तकिम मुकादम के टीम में खेलने वाले खिलाड़ी। देखिए टप्पा गिरने के बाद सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई। क्या गेंदबाजी की है आज तीनों गेंदबाजों की सर सराहना करनी होगी, जिसमें गेंदबाज मुश्तकिम मुकादम होंगे, उसके बाद गेंदबाज अजय पवार होंगे और ये शकीब सिद्दीक। कमाल की गेंदबाजी। पण त्या कर्णधाराला जास्त त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी जो पाया रचला गोलंदाजीचा, त्याच्या पावलावर पाऊल टाकून कळस रचण्याचं काम ह्या दोन्ही गोलंदाजांनी केलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरले होते सर्व गोलंदाज. चांगला चेंडू पुन्हा एकदा. रोहा एक्सप्रेस तू म्हणतोस ते उगाचच म्हणत नाहीयेस, अतिशय जबरदस्त वेगामध्ये. मुस्तकीमचा वेग होता 156 154 अशा पद्धतीचा, तर शाकिब सिद्दीकीचा वेग सुद्धा तेवढाच दिसतोय आपल्याला, 150 किंवा 159 151 अशा पद्धतीचा त्याचा सुद्धा स्पीड आहे. अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. परंतु त्याच वेळेला एक क्लासिक स्ट्रोक बघायला मिळतोय, तो जय सुरेकरच्या बॅटमधून. अप्रतिम दर्जाचा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणारा आहे, खणखणीत सणसणीत
बाउंड्री लाइन के पार बैक टू बैक 2 गेंदों पर 2 शानदार चौकार। प्रेक्षकांना सुद्धा या मॅच मधील दुसरा चौकार सुद्धा दिसलेला आहे। बऱ्याच वेळानंतर तिसऱ्या षटकाची प्रतीक्षा, चौथ्या षटकाची तब्बल चौकार येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती प्रेक्षकांना आणि लगातार जयेशच्या बॅटमधून 2 चेंडू चौकार आपण बघितले होते। अप्रतिम स्ट्रोक होते, एक चांगल्या खेळाडूची लक्षणं असलेले हे दोन्ही चौकार होते। तो फिर से एक बार हो फिर से एक बार देखिए, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, गेंद गई मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, शानदार जय सुरेकर का षटकार। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है ईशान नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए। जेवढ्या वेगाने चेंडू टाकले ना त्यावर फक्त टायमिंग केलं त्याने आणि टायमिंग अचूक साधलं आणि त्यामध्ये ह्या 3 मोठ्या स्ट्रोक्सची नोंद सुद्धा करण्यात आली जयेश सुरेकरच्या बॅटमधून। अप्रतिम फलंदाजी, क्या बात है, अतिशय चांगला स्ट्रोक होता परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाते, सुरेख फटका होता आणि या फटक्यावर फक्त 1 धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाला। बघता बघता चौथ्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली। 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावसंख्या किती लागते तर 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। येणारं षटक शेवटचं असेल म्हणजे 6 चेंडू आणि तब्बल 43 धावांची आवश्यकता। बचे हुए 6 गेंदे 43 रनों की आवश्यकता है और गेंदबाजी के लिए कौन आया है? सुड़कोली एक्सप्रेस छोटे कद के खिलाड़ी नन्ना मुन्ना गेंदबाज यहाँ पर सुजीत जयवंत टांबटकर यहाँ पर गेंदबाजी करते हुए। छोटे कद के खिलाड़ी, छोटे आयु के खिलाड़ी है पर उन्होंने अच्छे अच्छे बल्लेबाजों को चकमा दिया है सुड़कोली के मैदान पर और वही सुड़कोली एक्सप्रेस को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। मुश्तकीम मुकादम ने उनके ऊपर विश्वास रखा कि किस तरह की गेंदबाजी करते हैं गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर। आता या IPL मध्ये सुद्धा आपण जाहिरातीमध्ये बघतोय की राजस्थान रॉयल्स मध्ये सुद्धा एक 13 वर्षाचा खेळाडू कोणतरी खेळणार आहे। यस, और उसी तरह से यहाँ पर छोटे आयु के खिलाड़ी आज वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में हम देख रहे हैं। नाम है खिलाड़ी का सुजीत जयवंत टांबटकर। NSC खानाव की वो टूर्नामेंट और उस टूर्नामेंट में उन्हें सम्मानित किया गया था। अनंतराव गोंदली फाउंडेशन टूर्नामेंट में वही गेंदबाज छोटे कद के खिलाड़ी जिस प्रतियोगिता में उन्होंने लास्ट ईयर 2nd नंबर का खिताब प्राप्त किया था, वही गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर गेंदबाजी करते हुए। इस बार फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल, यहां पर फुल टॉस गेंद थी और उसके ऊपर बल्लेबाज हो गया हाई क्रॉस। आम तो आम गुटलियों के दाम, ऑफिशियल अंपायर का इशारा, नो प्लस ये षटकार। गेंद को ढकेल दिया है स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड में, षटकार। सौदागर फिल्म का ये गाना जरूर हमारे डीजे ऑपरेटर ने सुनाया, चल कर जल्दी हो गई देर, देर के बाद छक्का आता हुआ। फ्रीड की गेंद पर इस बार फ्रीड की गेंद के ऊपर रोका है बल्लेबाज को, यहां पर गेंदबाज सुजीत जयवंत टांबटकर। पहली गेंद नो डाली, उसके ऊपर बड़ा हिट लगाने के बाद फ्रीड की गेंद के ऊपर कम बैक किया है। स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25। सुजीतचं कौतुक करावं लागेल। पहिला चेंडू बिमर गेल्यानंतर तो खचला नाही तर त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने फ्री हिट सुद्धा हँडल केली। पुढचा चेंडू, क्या लाजवाब वेग, वेग आणि वेगच बघायला मिळते या इनिंग्स मध्ये आपल्याला। प्रत्येक गोलंदाज येतो वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतो, प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने वेगवान गोलंदाजीचा नमुना या मैदानात आपल्या प्रेक्षकांना दाखवलेला सुद्धा आहे। सुजीत त्यामध्ये एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे। अप्रतिम 15 वर्षाचा हा मुलगा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, वाह भाई वाह। पंकज नाखवा ने रखा हुआ विश्वास और इस बार देखे विकेट कीपर मुश्तकीम मुकादम गेंद के नीचे, ओहो टोकरा डोकरी कवट्याचा पोला, टोकरा मारते डोकरीला डोला। यहाँ पर क्या छोड़ दिया मुश्तकीम आपने
और यहाँ पर क्रिकेट में चुकीला माफी नहीं। तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। और एक शानदार कैच पकड़ने का प्रयास करते करते आप नाकामयाब हो गए। पहिली विकेट त्याच्या नावावर लागली असती या IPL स्पर्धे यात आमदवीर आमदार दमदार 2025 प्रीमियर लीग मधली, परंतु झेल सुटला आणि थोडासा त्याचा दिल तुटला सुद्धा असेल, परंतु पुढचा चेंडू नाउमेद होऊन चालणार नाही। पुढचा चेंडू लाजवाब, सुरेख, सुंदर, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सुजित तांबडकर कडून सुद्धा बघायला मिळते। सुरेख गोलंदाजी, बेहतरीन गोलंदाजी, वाह। छोटा तीर वार करे गंभीर, छोटा पैक बड़ा रिचार्ज। आज इस मैदान पर चमकते हुए बॉस फाइटर साकर टीम के लिए गेंदबाजी करते हुए एक नए उभरते गेंदबाज सुडकोली एक्सप्रेस। ओहो, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाया, ऑन ड्राइव खेल दिया है फील्डर गेंद के नीचे। और जब तक ओहो, खड़ताल पुला खालून चेंडू फरार, गेंद गई सीमा पार। शानदार, दर्जेदार, रुबाबदार चौकार। इस छवे के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोर कार्ड पर। शेवटचा चेंडू, वेगामध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू, पुन्हा चेंडू हवेत होता परंतु खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी पडला, परंतु नो प्रॉब्लेम सुजित, तुझं भविष्य उज्ज्वल आहे यामध्ये Yes. माझ्या मनात तर कोणतीही शंका नाहीये, कारण तुझ्या गोलंदाजीची ऍक्शन, तुझ्या गोलंदाजीचा रिदम आणि तुझ्या गोलंदाजीचा वेग अतिशय सुरेख आहे, त्याच्यामुळे अतिशय तुझं भविष्य या क्रिकेटच्या जगतामध्ये उज्ज्वल आहे यात माझ्या मनात कोणती शंका नाही आणि या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा शंका नसेल। अतिशय चांगल्या पद्धतीने बॉसच्या थाटामध्ये बॉस फायटर संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि अजून एक सामना त्यांना जिंकावा लागणार आहे, कारण समोर तगडा संघ असणार आहे। बघूया काय होते, आणि तो सुद्धा साखरचा आर्यन खारकरचा संघ असणार आहे त्यांच्या अपोजिट खेळताना। आपण बघूया पुढच्या मॅचकडे वाट बघतोय आणि विजयाच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन चलतोय पुढच्या मॅचसाठी आकाश मांजरेकर आणि निलेश ठाकूर यांच्याकडे। धन्यवाद।